नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सार्वजनिक ग्रंथालयाविषयी राज्य सरकार उदासीन असे डॉक्टर गजानन कोट्टेवार म्हणाले. तर ही बातमी बघूया शेवटीपर्यंत कनक कृषी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसुंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची बातमी. 143 वेळा निवेदन दिल्यानंतरही त्यावर कोणतीही कारवाई केल्या जात नाही. 2025 उलटून गेले, 2026 लागले. सार्वजनिक ग्रंथालयाचा प्रश्न असला की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री फाईल वेटिंगवर ठेवतात, असे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे हीरक महोत्सवी कोकण विभाग ग्रंथालय संघाचे 27वे आणि रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे 49वे संयुक्त अधिवेशन रत्नागिरी बालाजी मंगल कार्यालय येथे उद्घाटन प्रसंगी डॉक्टर गजानन कोट्टेवार आपल्या उद्घाटन भाषणामध्ये म्हणाले. ते पुढे म्हणाले की ग्रंथालय कर्मचारी हे उपासपोटी मरून जातील, त्यांना उपासाची वेळ येईल. गेले वर्ष उलटून गेले, 40% अनुदान वाढ हा प्रश्न अजूनही ताटकळत ठेवण्यात आलेला आहे, असे आपल्या उद्घाटनीय भाषणामध्ये मार्गदर्शनपर करताना डॉक्टर गजानन कोट्टेवार म्हणाले. रत्नागिरी राज्य ग्रंथालय संघ अधिवेशन. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे हीरक महोत्सवी अधिवेशन रत्नागिरीत उत्साहात संपन्न झाले. यावेळी राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोट्टेवार यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. राज्य ग्रंथालय संघाचे संचालक अशोक गाडेकरजी, कोकण विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रमुख कार्यवाहक सोपानराव पवार, कार्य उपाध्यक्ष राम मेकले, कोषाध्यक्ष भीमराव पाटील, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे, ग्रंथमित्र नंदू बनसोड, त्याचप्रमाणे शिवकुमारजी शर्मा अध्यक्ष हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रवींद्र कालेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अंजली बर्वे यांनी केले. की ज्या पद्धतीने आमचे जोडजोड सुरू आहे, मरीमारी सुरू आहे, सगळं सुरू आहे, पैसा नसताना त्याला तुम्ही कोऑपरेट करा, हे गरजेचं आहे. तुम्ही जर एक वर्षभर जर समजा पेशंट सांभाळले, तुमचे सगळे डिफरन्सेस आहेत ते सगळे बाजूला ठेवून द्या. 1-1.5 वर्षामध्ये आपलं सगळं चित्र जे आहे ते ग्रंथालय चळवळीचं ते बदलल्याशिवाय राहणार नाही, एवढा आत्मविश्वास. सीएम साहेब आपल्याला मिटिंगला येतात हो. तुम्ही जरा शांतपणे विचार करा. जे मान्यवर लोक इथे, त्यांना अनुभव आहे आयुष्यभराचा, त्यांनी विचार नाही. ग्रंथालय चळवळीच्या एका साध्या प्रश्नावर सीएम साहेब वेळ देतात. सगळ्या राज्यामध्ये राज्यसभेचे खासदार असो, लोकसभेचे खासदार असो, विधानसभेचे आमदार असो, विधान परिषदेचे आमदार असो, या सगळ्यांमध्ये हलचल निर्माण झाली. काल मला फोन आला की यशोमती ठाकूरच म्हणतात की तुमचे प्रश्न मला द्या. आम्ही ताई साहेबांना म्हणतो की ताई साहेब जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो. काय अवस्था होती आमची आम्हालाच माहिती आहे, न बोललेलं मला. कमीत कमी कशासाठी उभी राहिली हे सर्व आपल्याला माहीत आहे. याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत खूप चांगले प्रश्न आहेत. करती है कंप्यूटर के पंडित, जो शामें इनकी सोहबत में कथा करती थी, अब अक्सर कथा करती है कंप्यूटर पे पर्दे पर. इन्हें अब नींद में चलने की आदत हो गई. इन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है. कभी सीने पर रखकर लेट जाते थे, कभी गोदी में रखते थे, कभी घुटनों को अपनी रहन की सूरत बनाकर पढ़ा करते थे, सजदे में झुकाकर सरजमी पर. ये सारी बातें गौर होती जा रही हैं.
जो बातें ये बताती थी पुस्तकें, जो बातें ये बताती थी, जो किस्से ये सुनाती थी, वो सारी बातें मौन होती जा रही हैं और किताबें मौन होती जा रही हैं। ये सारी बातें मौन होती जा रही हैं और किताबें मौन होती जा रही है। मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और महके हुए खत, हमने देखा वो जमाना, नई पीढ़ी ने नहीं देखा। मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और महके हुए खत, उनका क्या होगा? किताबें मांगने, गिरने, उठाने के बहाने जो रिश्ते बनते थे, उनका क्या होगा? दोस्तों, मैं जानता हूं आप इस पुस्तक इतना भूल गए कि आप ताली बजाना नहीं भूल गए। तो मैं इतना ही कहना चाहता हूं कि आप किताबों की तरफ बढ़ो। हमारी पीड़ा 2012 से चल रही है और 2012 के बाद जितने डायरेक्टर आए वो सरकारी आदमी थे, लेकिन पहली बार एक ऐसा व्यक्ति डायरेक्टर हमारे बीच में जो हमारा अपना आदमी है। और यदि हमारा उद्धार आज भी नहीं हुआ तो मैं आपको लिख के देने के लिए चाह रहा हूं, कभी भी नहीं होगा, मैं जानता हूं। तो इसलिए मैं वैधानिक रूप से तो नहीं, लेकिन बड़े प्यार से आप सबकी तरफ से निवेदन करता हूं कि गाड़ेकर साहब कुछ ऐसा कर दो कि आपके जाने के बाद भी हम बोले नहीं, हमारा एक साथी था, हमारा एक दोस्त था, वो सरकारी आदमी नहीं था, उसके कारण हमारा उद्धार हुआ है। नहीं तो हम इतने दुर्भाग्य हैं कि कोई मिनिस्टर हमको बोलते हैं अनुदान बढ़ाते हैं तो उसका ट्रांसफर हो जाता है, उसकी सीट चली जाती है। कोई हमसे कुछ कहता है कि हम आपके लिए कर रहे हैं, मर जाता है। कई ऐसी बातें हैं। तो ये सरकार जो है ना, ये सरकार से हमको ज्यादा उम्मीद नहीं, हमको उम्मीद है हमारे जो साथी सरकार के जो प्रतिनिधि हैं और जो हमारे अपने हैं, हम उनसे उम्मीद करते हैं। हम सरकार से तो एक ही बात कहेंगे कि तुम्हारी राह में मिट्टी के घर नहीं आते, सरकार की गाड़ियों से आपके नहीं, तुम्हारी राह में मिट्टी के घर नहीं आते। अरे इसीलिए तो तुम्हें हम नजर नहीं आते। तो ये स्थिति दोस्तों, तुम्हें बहुत ज्यादा बोल गया, अभी से ज्यादा नहीं बोलूंगा। आज हमारे जो संचालक बहुत कागजात रखी है और बड़ी अच्छी तरह से उन्होंने अपनी इस संचालन किया। बड़ी कविता के माध्यम से मुझे लगा कितना अच्छा सत्र दे रहा है कि जहाँ ग्रंथपाल से संबंधित और हमारे संचालक भी बिल्कुल कविता के साथ में चल रहे थे। तो इतनी दोस्तों हमारी जो पीड़ा है बहुत अंदर की है, हम किसी से कह नहीं पा रहे हैं और इसलिए हम बार बार गाड़ेकर साहब की तरफ देख रहे हैं और अपने शब्द दे। तो मेरा इतना ही कहना है कि जैसे भी हो सके हमारी संगठन का उद्धार हो। और गाड़ेकर साहब, मैं अंतिम बार आपसे पुनः निवेदन करूंगा कि एक समस्या हमारी आपके पास में प्रलंबित है और मैं चाहूंगा कि महीना 15 दिन उसको भी आप निपटा लेंगे और मुझे विश्वास आप निपटाएंगे। और अंत में मैं मेरे मित्र प्रशांत पाटिल किती मोठं सेवक करतोय, ते सेवक म्हणून कार्य करत असतात आणि अशा या याच्यात त्यांनी या चळवळीला फार मोठं योगदान दिलं। त्यांनी याच्यात एवढंच नाही तर आपण बरंच ऐकलं, अभ्यासिका वगैरे सुरू केला आणि अभ्यासिका सुरू करण्याचं कोणी उत्पन्न केलेलं नाही माहिती आहे का? कोणालाच कल्पना नव्हती. त्या आमच्या कोठेवर सरांनी सर्वांना सांगितलं का तुमच्या इथे जागा आहे तर तुम्ही अभ्यासिका सुरू करा, फ्रीमध्ये सुरू करा. त्यासाठी त्यांचा सर्वांनी कायम स्वागत केलं पाहिजे कारण त्यांची उपक्रम आहे. काही वाटत चळवळ वाढवण्यासाठी कुठेवर सरांनी आणि हा सेवक आज त्यांच्या इथला ते नेहमीच उदाहरण देतात तर ग्रंथालय कसं आहे आमच्या इथला. त्यांनी स्वतः त्या ग्रंथालय सेवकांपर्यंत जाऊन पोहोचले. त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे ती बघितली आहे आणि अशा या ग्रंथालय आणि त्या मायबाईच्या अंगावर कपडे सुद्धा नसतात. आमचे ग्रंथालय सेवक असे आहेत की त्या मुलांना साधे कपडे सुद्धा नाही घालू शकत, देऊ नाही शकत. कोणी जर दिलेलं तेही घेऊन आपलं का उदरनिर्वाह करतात, आपलं संसार चालवतात. अशा हा ग्रंथालय चळवळ ही, परंतु आमचा ग्रंथालय सेवक कधीही आम्ही कमी आहो हे न दाखवता आपली शेवटपर्यंत आपली ग्रंथालयाची सेवा करत होता. प्रत्येक वाचकाला पुस्तक देण्याचं काम करतो आणि मोठ्या आनंदाने करतो. अनेक ठिकाणी आमच्या इथे बघा, अनेक ऑफिसमध्ये बघा की एखादा जर कार्यकर्ता एखादा असेल, एखादा तो व्यक्ती काम करायला मागतो आणि एखादा काही करायला सांगतो की मला हे करून द्या, तिथे तो एकदम हडबडतो. सरकारी कर्मचारी म्हणा काही ठिकाणी असे आहेत की रागवतात त्या येणाऱ्या लोकांना, परंतु आमचा कर्मचारी इतका शांत असतो
की आला की त्याचं देवासारखं स्वागत करतो. असा हा आमचा कर्मचारी आहे, असा हा सेवक आहे. आणि या सेवकांनी संपूर्ण जगाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी चळवळ उभारली त्याच्यामध्ये भाग पुन्हा योगदान दिलेलं आहे. परंतु दुःखाची गोष्ट सांगायची, आता पूनमताईंनी सांगितलं, आमच्या त्या शिंदे साहेबांनी सांगितलं की आमची परिस्थिती कशी आहे आणि खरंच भयानक परिस्थिती आहे. चळवळीत आम्हाला काम करायला खूप आनंद वाटतो आणि या चळवळीमध्ये आनंद घेताना आम्हाला खूप एखादा जर वाचक आमच्याकडे आला ना ते आम्हाला देव सारखा आम्ही त्याला समजतो आणि घ्या तुम्हाला कोणतं पुस्तक पाहिजे, एक नाही घ्या, दोन घ्या. आणि ती त्याची भूक इतकी राहते. एखादा वाचकाचा तुम्ही निर्माण केला तर तो तुम्हाला देवासारखं समजतो. हो म्हणजे जे मला कुठंच मिळालं नाही, जे माझी संपत्ती आहे, ते ग्रंथही त्यांना संपत्ती, त्यांना पैसा आहे, संपत्ती नाही. तर त्या संपत्तीचं कुठं मोड होते त्या टाका ग्रंथातून. माझ्या इथे एक इन्स्पेक्टर होते आणि इन्स्पेक्टर होते तर त्यांना ग्रंथ म्हणजे इतकं देवासारखे समजायचे ते की म्हणजे मला सतत एका दिवशी 2-2 ग्रंथ असेल आणि त्यांना आम्ही देत असतो. आधी आमच्या इथे एक महिला आहे की त्यांना एकदम मला 10 ग्रंथ द्या म्हणते. काय वाचनाची चळवळ वाढते. आम्ही म्हटलं घेऊन जा, तुला तू वाचक आहे का, तुला वाचायला मी इथे ग्रंथ ठेवून उपयोग काय, तू जर वाचून आम्हाला आणून देत आहे तर घे आणि घेऊन जा आणि परत. ती तुम्हाला सांगतो सर, आम्ही चळवळ आता ग्रंथाचा सेवक कसा काम करतो या चळवळीमध्ये, त्या वाचकाला वाढवतो आणि त्या 10 ग्रंथ घेऊन जाते, ते 10 लोकांना तिथे वाचायला देते आणि त्याच्यातून 10 लोकांनी आणतात. अरे घ्या माझ्या इथे आमची हे तुम्ही आमच्याकडून निघते. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.